सागर भाबड त्रिवेणीचे हे दोन छावे अगदी कसं आहे मित्रांनो, तो कोणाला सपोर्ट करतो ना त्याच्या चेहऱ्यावरती त्याच्या अंगावरती त्याने काय परिधान केलंय यावरून अंदाज बांधू शकतात. बॉक्स क्रिकेटला बघा ऑरेंज जर्सी होती तेव्हा कोण होतं? हैदराबाद. आता पिंक शूज आहेत तर आता कोण आहे? राजस्थान. मित्रांनो एक उलटा एक आयपीएलचा फॅन आणि समोर आहे आता अमित घोगळे एजी ओजी लोजी सुनोजी येतो वाईट ह्याची पहिला चेंडू वाईट बॉल अवांतर सुरुवात हा उत्तम कमबॅक अमित घोगळे या गोरेगावच्या मातीमध्ये राबलेला वाढलेला खेळाडू. पण मित्रांनो आपण तर खेळतो ते माती नाही त्यामुळे काही होऊ शकतं. दोन चेंडू दोन धावा. प्रथम हे शॉर्ट स्ट्राईक एक शूज मुंबईचा एक शूज राजस्थान. हवेत तो लावलेला पट्टा तुकड्याची संधी सागर भाबड यांनी 2 रन धावले. सागर भाबड यांनी 2 रन धावले पण धावफलकावर एकही रन नाही. ही जादू असते मित्रांनो. कोणीतरी 3 चेंडू झाले 2 धावा. आणि हा स्लोअर रन घेणार का? मला वाटते भाबडने प्रथमेशला वायफायचा पासवर्ड नाही दिला. कॉलिंग त्या बरोबर होत नाही. कॉलिंग गडबडते दोघांची. 4 चेंडू पहिली सफलता अमित घोगळे यांना. ओंकार MM ओंकार MM चा अगदी हा MM खेळाडू आहे. मॅरेज मटेरियल खेळाडू आमचा अमित घोगळे. मॅरेज झालंय मित्र कोणी अर्ज करू शकत नाही आता पण आमचा अगदी स्कोर झाला आहे 2 धावा 1 गडी बाद 1 to 2. आता आलाय पंकज पारणे एक कमालीचा आक्रमक खेळाडू. मित्रांनो याचा ग्लव्स मला वाटतं या स्पर्धेत सर्वात महागडा ग्लव्स आहे आणि महाराष्ट्रात येते पण नाही परतावं लागणार आहे. कमालीचा खेळ जिंकलाय बालाजीने. आनंद बाला बाला नाही हा बला आहे. त्याच्यामध्ये विकेट घेण्याची कला आहे. त्याचा आवडता खेळाडू खला आहे. चला नवीन फलंदाज आकाश भाबड सागर भाबड मार्गवा सिंहवा मैदानामध्ये दोन्ही बंधू पाहावं लागेल काय कमाल करतायत. समोर आहे आनंद. दोन धावा झाल्या 2 वर 2. अगदी फुटबॉलचा स्कोर आहे. सागर भाबड याला फुटबॉलची खूप आवडतं. 2-2. पुन्हा एकदा मित्रांनो फायनली आकाशने त्याच्या हाकेला ओढ दिला. आता घरी जाऊन काहीतरी घेऊन झाला असता हरकत नाही. 1 रन खातं बोलले 3 धावा झाल्या 2 गडी बाद. प्रथमेशचे नवे गोल आहेत त्यांचे नको घेऊ. दुसऱ्याचे गोळे किती घेऊ. मित्रांनो शूज घ्यायला कारण कसं आहे टर्फ आहे पाय सरकू शकतो. सॉफ्टने पाय सरकू शकतो त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता आहे. शूज घालून घ्या मित्रांनो. दुखापत होणार असं काही करू नका. आणि कमालीची रनिंग बिटवीनचा विकेट. वाऱ्याच्या वेगाने धावतो सागर.
आणि हा नो बॉलचा इशारा अगदी तिसऱ्या पिचवरती टाकलेला. आणि एक सफलता गोल्डीचा गोल्डन खेळ, कमालीचा खेळ तिथल्या गोल्डीने. सागर परतलाय पॅव्हिलियन मध्ये. आता कोण येणार? अभि तळेकर. अभि आलेला आहे. अभी तो आए हो, अभी ना जाओ. बिलकुल अपेक्षा असेल इथे संघाला. महाकाल 11 कडे एक महाकाय इनिंगची अपेक्षा आहे. पुढील चेंडू केलेला आपण एक रन मिळेल तिकडे. कोण आहे रे? फटका. 6 धावा झाले. थोडासा रनांचा वेग वाढवावा लागेल. आणि स्वप्नील पाटोळे यांनी वाटाळ्या केलेल्या दिसते फलंदाजाचे. संपी उडवलेली आहे. आणि एक फलंदाज पॅव्हिलियन मध्ये परतताना. 1 to go, 6-4. अजूनही फुटबॉलचा स्कोर कायम. 6 धावा 4 गडी बाद. 6-4. नवीन फलंदाज गौरव जळगावकर. इतका खाली कोणी उतरवलंय मित्रांनो? अगदी रिंकू सिंग प्रमाणे आलाय 6व्या नंबरला. मोठा खेळाडू, सोन्यासारखा खेळाडू आहे मित्रांनो. पहा त्याची हे शॉट. 2 ओव्हरची समाप्ती. 7 धावा. पॉवर ओव्हर. गोल्डी आलाय. गोल्डी आलेला आहे. समोर आहे गौरव जळगावकर. महाकाल 11चा महाकाय खेळाडू. ओंकार MM. आणि हा कमालीचा चेंडू गोल्डी होता. वेगवान मारा. फलंदाजाचा चूक नाहीये फार. कमालीची गोलंदाजी गोल्डीची. पॉवर ओव्हर आहे मित्रांनो. महत्वाची ओव्हर आहे. वेगाची गती जर वाढवायची चौकार षटकार गरजेचे आहेत. आता पाठी हटून चालणार नाही. करोडा मोराची ओव्हर आहे मित्रांनो. आर्या पार. गोलंदाजांना करायचंय का? अरे 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 एकच रन मिळेल. 1+1. 9 धावा झाल्या. 4 to go. अभि ऑन स्ट्राईक. डावखोर आहे खेळाडू हा. षटकार मारण्याचा बाय हात टाकेल. डावा. समोर आहे गोल्डी. आणि वाईट बॉल. आमच्या अंपायर शाहरुख खानचेच आहे. त्याचप्रमाणे हात पसरवून वाईट बॉलचा इशारा करतात. आणि हा 14 रनांचा अभिने कमालीची फटकेबाजी केली आहे. 4 to go. या पॉवर ओव्हर मध्ये अजून 4 चेंडू आहेत. अजून 4 षटकार आले. मजा येईल मित्रांनो. आणि हा वाईट बॉल. याला म्हणतात तणाव, धडपड, प्रेशर. अगदी प्रेशर कुकर. वाईट बॉलचा इशारा. पुन्हा एकदा लागोपाठ वाईट बॉल मित्रांनो. बघता बघता 29 धावा झाल्यात. 4 to go. पॉवर ओव्हर. फुल पॉवर फायदा. पुन्हा जास्त मोठा मारण्याचा बाउंड्रीला आनंद उपस्थित. 1 रन मिळेल. जळगावकर आले. गौरवला पण मला वाटतं साजेसा खेळ करावा लागेल. एखाद्या चौकार षटकार लावावा लागेल. अपेक्षा तर तीच असेल त्याच्याकडून. दिग्गज खेळाडू आहे. मोठा खेळाडू आहे. मोठा शॉट मारेलच. छोटा शॉट खेळलाय पण मोठा फायदा. 2 धावा मिळतील. बैठा खेळाडू आहे. जमिनीला लगत. 2 to go. 35 धावा झाले. शेवटचे 2 चेंडू पॉवर ओव्हरचे. अभि ऑन स्ट्राईक.
गौरव शेवटच्या चेंडू पॉवरवरचा चौकार लावणार की षटकार 35 प्रयत्न तर होता मित्रांनो, पण मला वाटतं आडवं आलं, कोर्ट मध्ये आलं, हरकत नाही म्हणून सांगतो मित्रांनो, कार्डिओ करत जा. जिथे आमचे निलेश सावंत आहेत जावा, सकाळ संध्याकाळ धावतात, मॅरेथॉन खेळतात, त्यांचा आदर्श घ्यावा. तीन ओव्हर 35 धावा, 3 ओव्हर 35 धावा. काय कमबॅक केले. 2 ओव्हर 7 होते, 2 ओव्हर 7 वरून 35 वर घेऊन गेले स्कोर, थँक्स टू अभिची आतिशबाजी. आणि उत्तम गोलंदाजी देवजीतने. जोरदार फटका. नो बॉल +1. गौरव जळगावकर. गौरवच्या बॅटीला जर बॉल लागला ना मित्रांनो काय होत तेच म्हटलं. आलाय आवाज आलाय, फिल्डरच्या पायाचा आवाज आला. एक रन दिले. अभियान स्ट्राईक. 38 धावा झाल्या. उत्तम कमबॅक केलंय येथे महाकाल 11ने. छान खेळतोय अभि, हरकत नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत टिकायचं तर कुठे सन्मानजनक स्कोर होईल महाकाल 11चा. सपोर्ट करून मारण्याचा प्रयत्न. नो बॉल +1 फायदा घेतलाय. बोनस. अगदी शेवटच्या क्षणाला झोमॅटोच्या ऑर्डरवर कुपन कोड लावावा तसा काहीसा. नो बॉलला +1चा शॉट. 40 रन झाले आणि हा जोरदार फटका. तयारी ठीक आणि याबरोबरच गौरव जळगावकर खुर्ची टाकायची आहे त्यांच्यासाठी. मध्ये परतवलंय. थ्रो कोणी केला. संदेशने थ्रो केलाय. चव्हाण आणि स्कोर झालाय मित्रांनो 40. अभियान स्ट्राईक. 2-2. जोरदार फटका. काय होईल. आऊट झाला. 1-2. डॉट आहे ना. 1-2 झाला. शेवटचा चेंडू आहे. कबड्डीमध्ये बैठी मारावी तसा बसून शॉट खेळला. मागणी तुझी अगदी रास्त आहे, पण आमचे अंपायर मित्रांनो त्यांच्या डोळ्यामध्ये एक्सरे विजन बसवलाय. कपालीची 4K क्वालिटी नजर त्यांची लेन्स कार्डमध्ये रोज टेस्टिंग करून देतात मॅचच्या. 4 ओव्हरमध्ये धावसंख्या आहे 41. गोलंदाजीला कोण आलाय. चेतन घोगे. अच्छा हा, अमित घोगे यांचे कनिष्ठ बंधू सीजी गेले, सीजी आले. आणि आज फटका. संदेश आगरे. अनिरुद्ध स्ट्राईक आणि हा पाहायला गेला. सुरू होता जरूर तिथे. नो बॉल +1. अनिरुद्धने आपलं खातं उघडलंय. अर्धी ऑन स्ट्राईक. कमालीचा शिक्षक होते. अर्धशतक पूर्ण. पाहता असं वाटतही नव्हतं की कदाचित 30चा पल्ला ओलांडतील का, पण आता अर्धशतक पूर्ण केलंय महाकाल 11ने. जोरदार टाळ्या होत्या अभिषेकसाठी. ज्या पद्धतीने एक तरफी झुंज दिली आपल्या संघासाठी आणि जोरदार फटका आली. याबरोबर कमालीच्या जयंतीतल्या अपूर्वने मध्ये परतावं लागेल अभिषेकला. उत्तम कमबॅक चेतन घोगळे याचं. 3 चेंडू बाकी आहेत. 50 धावा. गणेश नेमन आले. गणेश नेमन आणि मी म्हणणार
होणार होतो की 40 होतो, पण परत जे आहेत गणेश हेमंत पहिल्याच चेंडूला गोलंडकर आणि विशाल कोळवणकर महाकाल 11. मित्रांनो बॅक टू बॅक डॉट बॉल 1-2 आणि याबरोबरच इनिंग समाप्त. 51 धावांचं लक्ष. 51 to win. खूप भागात पडली आहे शेवटची ओव्हर महाकाल 11ला, पण कमालीचं खेळ आहे. छान कमबॅक या पद्धतीची सुरुवात झालेली. अभिषेकने जो कमबॅक करून दिला 51 धावांचं लक्ष. काय प्रॅक्टिस करून होणार आहे विचार त्यांना. नशीब पॉवरवर लाईव्ह चालू आहे. चला पहिला चेंडू प्रथमेश पराळकर. प्रथम होता तिथे एक रन खातो गल्ले अभिषेक नाही. मोर्या 11 विरुद्ध छावा 11 पुढील टॉस. मोर्या 11 विरुद्ध छावा 11 पुढील सामना. 2 चेंडू दोनदा प्रथमेश पराळकर. एक रन सोडलाय. काय सफाईने धावतोय अमित. अगदी गौरव मस्त गौरव खूप छान. 4 चेंडू 4 धावा. कमालीची सुरुवात येते प्रथमेश पराळकर द्वारा आणि आईसाइड 5 चेंडू 5. आतिश कुठे असाल त्यांची चाहत्यामधून गर्दीतून वाट काढत कृपया टॉससाठी यायचंय. मोर्या 11 विरुद्ध छावा 11. कोणता सिंधू शॉट होता जरूर बाउंड्री लाईनला. करून फिल्डरना एक ओव्हरची धावसंख्या आहे 6 चेंडू 6 सिंगल. पुढील ओव्हर कोण घेऊन सागर येणार. दाढीच्या लांबीवरून ठरवण्यात येईल. ज्याची लांब दाढी त्याला मिळेल बॉल. आणि ज्या पद्धतीने निर्णय लागलाय सर्वात लांब दाढी सागर बाबा यांची, म्हणून त्यांना ओव्हर देताना म्हणून मला वाटतं कदाचित निलेश पाणी यांना ओव्हर देत नाही. 3 खेळ करून आले. काय झालं काय ठरतंय.
आता दुसरीकडचे ते कोण येत आहे गोलंदाजीला? सागर आला हा भोगळे आलेले आहेत. बॅटीने मारू दे असं म्हटलंय सागर याला. आम्ही बॉल रोखू रोखू हलवारपणे गोल करण्यात आहे. पहिला चेंडू डाऊनचा ग्राउंड रन आउट करताना डायरेक्ट रस्त्यात कदाचित मुंबई इंडियन्सच्या सामन्याची आठवण करून देताना त्या दिवशी हार्दिक पांड्यानेही असंच रन आउट सोडलेला. तसे ते कृणाल पांड्या आणि हार्दिक पांड्या, सागर बाबर आणि आकाश बाबर दोन संघ मैदानात. काय झाला निर्णय? एक आहे. अच्छा मग असं काही नसतं बोला असं वाटतं, पण हरकत नाही. प्रथमेश सर्वेकर बाहेरून किती आले? 1 रन आलाय दादा, 1 रन आलेला आहे. आणि एक्स्ट्रा झालेले आहेत. आणि टोलावलेला आहे फटका, पण सुंदर क्षेत्ररक्षण गौरवाचं. धावत परत त्याने चेंडू रोखला. 2 चेंडू 9 धावा आणि पुन्हा वाईट बॉल. 2 चेंडू 10 धावा. 22 चेंडू मध्ये 41 धावांची गरज. गणेश नेमन यांच्याकडे 1 रनांचा फटका. 21 बॉल साईड. आणि नो बॉल. अवांतर धावा येतील असं म्हणत आणखी नो बॉल आलेला आहे. 12 धावा. 3 to go. आणि चंदेरी चौका अपूर्वच्या बॅटमधून अगदी हुशारीने खेळताना अपूर्व. 2 to go. 16 धावा. बोलावला होता आकाश बाबा जरूर होते तिथे. यावेळेस चेंडू रोखला. 1 to go. 17 धावा. 19 चेंडू 34 धावांची गरज. आणि याबरोबरच ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरमध्ये 34 धावांची गरज. पॉवर ओव्हर मित्रांनो. कोण येत आहे? अभिषेक येतोय. अभिषेक समोर आहे. एजी अगदी स्पोर्टिंगच्या स्पीडने रन बनवायचे असतील या ओव्हरमध्ये त्यांना. अपूर्वकडे स्ट्राईक आहे. पाणी ज्याची गरज नव्हती तो झडला. पहिल्या चेंडूला चंदूचा रस्ता दाखवलाय अभिषेकने. पूर्णतः वन मॅन शो सुरू आहे अभिषेकचा. बॅटिंगनेही खेळ केला आणि आता इथे गोलंदाजीने शाळा केली फलंदाजाची. आणि आता आलाय गोल्डी. 17 चेंडू 39 धावा. मॅचचं गणित अगदी 10वीतून 11वी गेल्यावर कसं इंटिग्रेशन येतं तसं मॅचचं गणित पलटलंय. 17 चेंडू 39 धावा. आणि नो बॉल मित्रांनो. कंपल्सरी आहे. आणि हवाई बॉल. गोल्डी फाईन लेगला चौकार लगावण्याचा प्रयत्न.
पॅव्हिलियन मध्ये परतावं लागेल. पुढील चेंडू बरोबर आहे. स्वप्नील पाटील आणखी एक खेळाडू जो मला वाटतं अमित घोगळे यांच्या तालमीत तयार झाला. सेम स्कूल ऑफ क्रिकेट, सेम सोसायटी ना. स्कोर सांगतो रे 12-32. मला वाटतं 32 असेल महाकाली यांच्या चेहऱ्यावर. चांगलं कमबॅक केलं, 2 गडी गाडीत केले पॉवर ओव्हरमध्ये. जे मी नेहमी म्हणत आलोय की पॉवर ओव्हर नेहमी निर्णायक ठरते आहे. 6 येऊ द्या रे, थोडासा जिभेचा व्यायाम होऊ द्या. 12-32. काय चाललंय? सोसायटीची मीटिंग आहे का मित्रांनो? ती उद्या करा. रविवारी आपण शाळेमध्ये वर्ग बुक करू. आता आपण मीटिंग करूया नको, आता खेळ करूया. चला, मोठी पीक झाली अशी मला सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. सोनाने विकेट नाही. अच्छा, गौरव जळगावकर यांनी जर विकेट घेतला तर 32 किती 32 बसेल आहे. 100 रुपयाचे पारितोषिक विथ आरजे. अच्छा, रेडिओ जॉकी मिळेल त्यांना फुकट. आरजे म्हणजे तेच ना. 12 चेंडू 32 धावा. मित्रांनो, कौटुंबिक सोहळा आहे. चला, स्वप्नील ऑन स्ट्राईक. आणि हा पहिल्या चेंडूला नो बॉलचा इशारा. बोनस असता. स्वप्नीलने जर त्याचा फायदा घेतला असता तर 12-31. आणि हा फटका. वाईड बॉल. अवांतर धावा. 10 चेंडू 20. 10-20. 10-20. बराच वेळ झाला होता, माथ्यावरून हेलिकॉप्टर फिरलं नव्हतं. स्वप्नीलने लागलीच पेट्रोल टाकलं आणि हेलिकॉप्टर चेंडू 13. गोल्डी आउटसाईड. वाढत्या अंगाची
गोल्डीच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. 1 to go. 1 to go. करे तो करे क्या, बोले तो बोले क्या, असं काहीसं झालंय प्रथमेशला. 7 चेंडूमध्ये 9 धावांची गरज. खिचून आणलेला सामना अभिषेकने आपल्या बॅटिंगने, आपल्या गोलंदाजीने पुन्हा एकदा गोल्डी आणि स्वप्नीलच्या जोडीने हा सामना खिचून आणला. 7-9. आणि हा एक रनाचा फटका. तरी त्यांची इंजरी झालेली दिसते तिकडे. पंकज बामणे यांना 1 रन दिले. 6 चेंडू 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. कोण येत आहे? निलेश येरम. चुकीचा वेळ, मला वाटतं दुखापत झाली, नाहीतर अगदी बघा दीपिका पादुकोण सारखा हात दाखवता येते आम्हाला. आखों तेरी अजबची अजबची अदाय. कोण येते? कोण आलं गोलंदाजीला? प्रथमेश ना? प्रथम नाही. 6 चेंडू 9 धावा, नाही 8 धावा. 6 चेंडू 8 धावा. प्रथम आलाय, प्रथम. 6 चेंडू 8. पंकज बामणेला देतो का? नाही. बुमराचा चेंडू. बुमराच्या नावाने स्थान झालं. बरोबर गोलंदाजी करता खरंच तर प्रथम. पहिला चेंडू याकर. पहिला चेंडू बुमराचा, दुसरा चेंडू मलिंगाचा. बॅक टू बॅक याकर येथे. कुठे लपवलेला महाकाली लेवलने कोणाच ठाऊक. बॅक टू बॅक याकर. कमालीची गोलंदाजी प्रथम द्वारा. 4 चेंडू 7 धावा. 1 षटकार. आणि हा सामना होता मित्रांनो, हा सामना होता. खेळ सुटलाय की सामना सुटलाय सांगता येत नाही. 3 चेंडू 6 धावा. 3-6. मोमेंटम. 3-6. 3-6. 1 षटकाराची मॅच आहे. 1 षटकाराची मॅच आहे. सामना जिंकलेला आहे. महाकाल 11ची झुंजार खेळ येथे समाप्त होताना. कमालीचा खेळ. पहिला चेंडू बुमरा, दुसरा मलिंगा आणि तिसरा मला वाटतं दीपक चहरचा टाकलेला. ओव्हरची समाप्ती.